महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, शिवाजी विद्यापीठातील मराठी आदी विभाग आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत यांच्या संयुक्त विद्यमानं काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाच्या समोरील कट्ट्यावर ही काव्य मैफिल रंगली. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी अजय कांडर होते. यावेळी बोलताना कवी अजय कांडर यांनी वर्तमानाला भिडण्याची ताकद आणि स्वतःला 4 पावलं अधिक पुढे नेण्याची गोष्ट कवितेमुळे साध्य होत असल्याचं सांगितलं. कवी हे मिरवण्याचं साधन नाही, तर तो भोवतालचं दुःख, मानवी वेदना किती तीव्रतेनं मांडतो यावर त्या कवितेचं मूल्य ठरत असतं. त्यामुळं कवी होण्याची पूर्व अट म्हणजे माणूस होणं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी वर्तमानावर भाष्य करणारी दगड कोण भिरकावतो ही सामाजिक जाणीवेची कविता सादर केली. शरयू आसोलकर, इंद्रजित खुले, चंद्रकांत बाबर, कविता ननवरे, विष्णू पावले आणि मंदार पाटील या कवींनी एकापेक्षा एक सरस कविता सादर करत उपस्थितांची मनं जिंकली.